राजकारणात मतभेद असतात, पण मनभेद नसावेत असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय नुकताच पाहायला मिळालाय. भाजपचे राज्यसभेचे खासदार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीरपणे आज कबुली दिली आहे की माझे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसमधील माझ्या सहकाऱ्यांसोबत सुद्धा चांगले संबंध असल्याचं सूचक विधान अशोक चव्हाण यांनी जाहीरपणे केलंय. जर सरकारने माझ्यावर कुठली जबाबदारी दिली तर ती नक्कीच पूर्ण करेन, असं सुद्धा अशोक चव्हाण म्हणाले. या बिलाचं का होईल बिलाचं काय म्हणजे ना जे झालं ते समोरच आहे. आता काय होईल हे मी बाकी करू शकत नाही, पण झालं असतं. विरोधी पक्षाने जर सामंजस्याने हा विषय हाताळला तर मला खात्री आहे प्रयत्न सरकार जरूर करेल. 29च्या आधी लागू व्हावा आमचाही प्रयत्न आहे. विरोधी पक्षाने प्रतिसाद दिला आणि आवश्यक त्या दुरुस्त्या सुद्धा करायची तयारी सरकारने काँग्रेस चांगले होते. मी काय मध्यस्थी करणार राहुल गांधींचे जवळचे संबंध आहे. मी काही मध्यस्थी करणार आणि संबंध चांगले असूनही कसं कोण नको म्हणजे संबंध बोलण्यापूर्वी नक्कीच चांगले आहेत. बातच नाही म्हणजे विरोधी पक्षाशी माझे संबंध काँग्रेसच्याही आमच्या सहकारी मित्रांशी आहे, राहुलजींशी आहे. पण शेवटी त्यांचा पक्ष वेगळा, माझा पक्ष वेगळा. त्यामुळे सरकारने जबाबदारी माझ्यावर काही सांगितली तर मी निश्चितच लक्ष घालून अजून एक 27 पर्यंत होईल का सर जनगणना? त्याच्यावर तर होईल ना. प्रोसेस सुरू झालीच आहे. जनगणनेची प्रोसेस सुरू झालेली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया तर चालूच आहे. SIR ची प्रक्रिया सुरू आहे, जनगणनेची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ना नियमाप्रमाणे ती करावं लागेल.